तर मित्रांनो आजची कामत बंदरातील बैलगाडी शर्यत त्यामध्ये सेमीफायनल मध्ये प्रथम क्रमांक आलेला आहे वने बंधू अभिनंदन. गाव कोणता? राजूवाडी मुरुड. तर प्रथमतः अभिनंदन. या वर्षी पहिलाच गुलाल आहे की गेल्या वर्षी तुम्हाला माहिती आहे गेल्या वर्षी कंटिन्यू गुलाल पहिल्या वर्षी ह्याच वर्षी उतरलो आणि ह्या वर्षी पहिलाच गोल. ही आपली गाडी मला वाटतं सारलला सारला होती तेव्हा काहीतरी राहिली थोडी पण आज सुरुवात डायरेक्ट सेमीफायनलचा पहिला गुलाल. काय सांगा डायरेक्ट सेमीफायनलचा गुलाल आणि सुरुवात केली यावर्षी तर काय सांगते? खूप आनंद होते असं वाटतंय की काय बोलूच शकत नाही. आनंद भरपूर खुश आहोत. बऱ्याच वर्षीची अपेक्षा होती इथपर्यंत यायची पण ती आज साध्य झाली. आज खुश आहे. जास्त जरा त्यांना भरून आलेला आहे त्यामुळे जास्त बोलू शकत नाही. तर अभिनंदन पुन्हा एकदा. बोला ना आज एकच. तर मित्रांनो कामत बंदरातील जी आजची शर्यत झाली त्याच्यामध्ये सेमीफायनल मध्ये दुसरा क्रमांक आलेली गाडी आहे आरव मात्रे आगर सुरे अच्छा बामन सुरे. अभिनंदन सगळ्यांचं. ताई अभिनंदन. काय सांगाल आज पहिली शर्यत आणि गुलाल काय सांगाल? खूप आनंद होतोय आम्हाला. म्हणजे अपेक्षित आम्हाला पहिला नंबरच होता पण ठीक आहे नेक्स्ट टाइम आम्ही आणखीन ट्राय करू आणि आमच्या बैलांवर जी आम्ही मेहनत घेतली होती त्यांनी या बंदरात आमचं स्वप्न पूर्ण केलेलं आहे. धन्यवाद. नाव काय? आरेख छब्या आणि सोनू. तर कधी केला दादा जोडा आपण आता तो आणला होता तो 4 दाती खोंड आणला होता आपण आणि हा आपला फायनलचा मोहराच्या जोडीला होता. सेमीफायनल आपल्या त्या बैला 3 अंतरात मारले. याच्या 3 अंतरात आधी पण हॅट्रिक झाली होती आणि गेल्या वर्षी क्वार्टरला याला उतरवलं त्याला आमदारांची 11 मेला शर्यत झाली होती त्या टायमाला आणि आता आपण सेमीला डायरेक्ट गाडी उतरवली आणि डायरेक्ट सेमीला गुलाला मध्ये म्हणजे पहिली आपली गाडी मोहरा होता तेव्हा फायनलला धावायची. म्हणजे आता या जोडीवर सुद्धा आपण फायनल पर्यंत पोहोचणार. 3च बांद्रात पोहोचणार 100%. तर आपल्या ड्रायव्हर सुद्धा बऱ्याच दिवसांनी मैदानात उतरलेला साहिल म्हात्रे. तर काय सांगशील बैलांबद्दल? बैलांना फुल यांच्या मेहनतीमुळे बैल चांगली धावतात आणि साहिलची पण मेहनत नक्कीच जास्त मेहनत साहिलची आहे. नाही आजची शर्यतीबद्दल काय म्हणजे टर्न वगैरे किती वाटले? दुसरा टर्न करून पहिला लागलो परत थोडा बहुत गाडी वरून गेली त्याच्यामुळे परत दुसरा लागलो नंतर परत तिसरा नंतर परत बैल पब्लिकला वाढली परत दुसऱ्या थोड्यासाठी 1 नंबर राहिला. तर नक्कीच पुढल्या शर्यतीमध्ये आपला 1 नंबर येईल आणि चौथ्या शर्यतीला आपण फायनल मध्ये दिसणार अशी. तर साहिलचा जोड सुद्धा या वर्षी आज उतरलेला नाहीये. साहिलला सुद्धा त्यासाठी खूप खूप शुभेच्छा. साहिलचा जोड सुद्धा या टायमाला सेमीला सहज माती बंदर आहे नक्की भेटणार त्याला पहिलं बंदर. तर शुभेच्छा साहेब त्यासाठी तुला आणि तुम्हाला सुद्धा या शर्यतीसाठी खूप खूप अभिनंदन आणि पुढील शर्यतीसाठी शुभेच्छा. बोला नाद एकच. तर मित्रांनो आजच्या कामत बंदरातील शर्यतीमधील सेमीफायनलचा जो गट सुटलेला त्याच्यामध्ये 3य क्रमांकाचे मानकरी झालेले सागर मेस्त्री. तो दादा प्रथमतः अभिनंदन तुझं. थँक्यू. काय सांगशील? पहिलीच मला वाटते पहिल्यांदाच यावर्षी उतरला. पहिल्यांदाच मी लाल्या बैल आताच आणलाय. पाऊस गेला आणि आणला मी. तर त्याचे राऊंड पण नाही झालेत. एकदम लेट चालू केलंय मी त्याला. दसऱ्याच्या नंतर चालू केले. राऊंड पण नाही आणि पाहिजे अशी माझ्यासारखी मेहनत पण नाही त्याला. ऍक्च्युली तो बैल मी दुसरा बैल आणणार होतो क्वार्टरला. तर यांना बोला आपण सेमीला सोडूया. तो बोलते नाही नवीन आहे तो जमणार नाही. मग नंतर बोल ठीक आहे चला. हा ड्रायव्हर मला बोलला की आपण आपल्या जुन्या बैलाला नेऊ आणि नवीनला नेऊया. बोलो ठीक आहे. ड्रायव्हर बोलला मी ड्रायव्हरच्या चचाललो. चला बघूया नेऊया. आपल्याला अनुभव पण घ्यायचा होता. फेरायला तोच असतो. मेहनत करतो सगळी धवचल वगैरे तोच करतो. आणि ते माझे दीपक हा देवेंद्र आहे तो अक्षय आहे. सगळे मित्र परिवार आहेत. ते मला सपोर्ट करतात. ऋतू आहे मिस्त्री. तर प्रथम तर आपण याच्याबरोबर नाव काय तुझं? श्रवण राऊत. तर काय सांगशील आजच्या शर्यतीबद्दल आणि बैल? आजची शर्यत म्हणजे असा होता का नंबराच्या आशेने आम्ही आलेलोच नव्हतो. फक्त बघायचा होता काय करता येतो. पण त्यांनी पहिली शर्यतीमध्ये चांगला रिझल्ट दिला. ओके. आणि मागच्या रविवारी जेव्हा आपण शुभमच्या गाडी सोबत भेटलेलो तेव्हा मी बोललेलो की पहिले शर्यती 100% तुम्ही बोललेत आणि मला त्याचा गुलाल मिळेल. बरोबर. आणि तर अजून एक आपल्यासोबत गाडा मालकी नाही. नाव काय तुझं? श्रावणी शिंदे. तर हिला सुद्धा बैलगाडीची खूप आवड आहे आणि म्हणजे बैलांसोबतचे फोटो व्हिडिओ आपण बघत असतो इथे. काय सांगेल आजच्या शर्यतीबद्दल? हा बैल माझा पहिला गट नंबर 1 पासूनचा फेवरेट बैल आहे. म्हणजे पहिल्या गटापासून मी त्या बैलाला बघत आले
आणि माहित होतं की ही गाडी लागणार आहे. ओके, मग या बैलाला फायनल मध्ये बघायची इच्छा आहे का हा तुला? खूप. आणि त्यावेळेला आता गेल्या वर्षी पण आपली गाडी कंटिन्यू सेमी फायनल मध्ये होती, तर या वर्षी फायनल मध्ये चढवण्याचा काही विचार आहे का? बघूया, बैलांनी साथ दिली, मित्रांनी साथ दिली, सगळ्यांनी दिली, सगळ्यांचा आशीर्वाद असेल तर मी प्रयत्न करीन. नक्कीच. अच्छा, जर वरती गाडी हाकलं तर सगळ्यांची साथ पाहिजे. साथ पाहिजे. आणि माझ्या गावाचा पण मला सपोर्ट आहे चांगला. माझ्या गावाचं नाव खारीकोडा आहे. हम्म. मला पूर्ण गावातले सर्व लोक, मित्र, परिवार सगळे सपोर्ट करतात. ओके. आणि मग अजून हा तर आता तू आणलेला काय अपेक्षा आहे अजून बैलांकडून यावर्षी? आहे दादा, चांगला बैल आहे दादा, वरती चांगला धावलेला आहे. मी त्या लाला मालकाचा एक आभार मानतो की त्यांनी मला बैल दिला माझ्याकडे बघून, त्याचा एक आभार मानतो. आणि या बैलाचं नाव काय जुन्या बैलाचं? बडची बैल, बडची बडची. बडची. ओके, तर पुन्हा एकदा अभिनंदन तुझं आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. थँक्यू. हे दीपक आदाडचे आहेत. त्यांना एक आवड आहे, ते पण जुने फायनल वाले तिकडे होते. बैलांची आवड आहे त्यांना, आणि ते स्वतः बोलले की मला तिथे यायचे आहे. कुठल्या आहे गाव त्यांचा? आधाड कुठे आलंय? नांदगावच्या पुढे आतमध्ये, अच्छा, आपल्या मुरुड मध्ये. उसरोली मध्ये आधाड. तर काय सांगाल आजची मला शर्यत? थोडीशी हौस अशी आहे तर मला बैल मॉनिटर करण्याची भरपूर हौस आहे. पहिलेपासून तो क्षेत्रामध्ये होती, मोजे भासवायची पासून त्यासाठी मी होतो. हा, फक्त हीच हौस, बाकी काय नाही. मला बैलांची आवड घ्या. अभिनंदन तुमचं सुद्धा. आणि हे माझे दोन मित्र आहेत, वकील आहेत, अलिबाग मध्ये असतात. तो माझा वर्ग मित्र आहे, रत्नेश मित्र आहे. या, हा माझा वकील आहे, खास तर माझ्या गाडीसाठी आला इकडं. काय सांगाल आज सागरची गाडी नंबरला? मागच्या वेळी पण आलेलो, पण जरा बॅड लक होता, यावेळी चांगला लक होता, त्यामुळे आनंद झालेला आम्हाला. आणि माझे सहकारी मित्र कोर्टातले दिलीप वाळन साठी आम्ही धावत होतो, ते सुद्धा न मिळाली, ते नाराज झालो, बोललो काय होते गाडी. नाही, मस्त आली पण गाडी आली. अभिनंदन. आणि हा माझा मित्र सतत माझ्यासोबत असतात, आणि माझ्यापेक्षा जास्त त्याची पण मेहनत असते या बैलजोडीसाठी. नाव काय तुमचं? निखिल दहेकर. माझा भाव आहे. तळेकर म्हणजे तळेकरांची गाडी पहिली जाम धावायची. आता मी 2-3 बाहेर घेतल्या, त्यांच्यामध्ये ऐकलं की तळेकरांची गाडी खूप धावते. त्यांच्यात तुमचीच का? हो, काकाच्या. तुम्ही पुन्हा एकदा मैदानात उतरण्याचा काय विचार आहे? आपलीच गाडी काय. ती पण त्याची गाडी आहे. तो बोलतो तेव्हा मी निर्णय घेतो, मी सगळे निर्णय ह्याला विचारून गाडी न्यायची की नाही न्यायची. अभिनंदन पुन्हा एकदा. थँक्यू.